Zee24 तास एक पाऊल पुढे. चिट फंड दिवाळखोरीची गुंतवणूक या विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत हर्षवर्धन पाटील, किरीट सोमय्या, भालचंद्र कांगोणे, जयंत विद्वांस. सुरुवात करणारे आमच्या जयपूरच्या स्टुडिओमध्ये नुकतेच पोहोचलेले किरीट सोमय्या. किरीटजी, आपलं स्वागत. पहिल्या भागामध्ये आपल्याला माझ्या पश्चिम बंगालमधल्या सहकारी मोपिया नंदी यांनी तिथे नेमकं काय चाललंय ते आता सांगितलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तृणमूल काँग्रेस आणि शारदा ग्रुप यांच्यामध्ये एक प्रकारचं संबंध होते आणि ते संबंध आता उघड झालेले आहेत. आणि त्याहीपेक्षा सुद्धा सर्वात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की जनक्षोभ प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे, कारण अक्षरशः भिकाऱ्यांचे पैसे सुद्धा त्याच्यात आता बुडालेले आहेत. तुम्ही आज मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्राद्वारे तुम्ही असं सांगितलं की 10,000 कोटींचा अशा प्रकारचा चिटफंड महाराष्ट्रात आहे आणि त्याच्यात अनेक कंपन्यांची नावं आहेत. जरा महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगा, हे पत्र तुम्ही कुठल्या आधारावर लिहिलं, त्या पत्राचा नेमका मजकूर काय. आपल्यासोबत सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील सुद्धा आहेत. किरीट सोमय्या. उदय, मी एक आठवण करून देऊ इच्छितो हर्षवर्धन पाटील यांनाही की जवळजवळ 1.5-2 वर्षापूर्वी असाच पद्धतीने स्पीक एशिया कंपनीचा घोटाळा उघडकीस आला होता आणि त्यानंतर सतत 6 महिने 24 लाख गुंतवणूकदार त्यात होते. विभिन्न मंत्री 24 लाख गुंतवणूकदार त्यात होते आणि स्टॉक गुरु असं काहीतरी त्याला नाव दिलेलं होतं. बरोबर आहे. आणि त्यानंतर प्रणव मुखर्जी वित्त मंत्री होते, त्यांच्यापासून कंपनी मंत्रालय पासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुंबईचे इकॉनॉमिक ऑफेन्स विंग, रिझर्व्ह बँक, सेबी यांना सतत 6 महिने पाठपुरावा केला होता. हे सगळ्या गोष्टी मी लक्षात आणून दिला. हर्षवर्धन पाटीलना जरा त्यांना सांगा की माझ्यावर पुणे जिल्ह्यात चला, पिंपरी चिंचवडला काल गुंतवणूकदारांचा कार्यक्रम होता. त्या एका किलोमीटर मध्ये 8 तसा सो कोल्ड चीट फंड, MLM, त्याला खरं शब्द आहे पोन्झी कंपन्यांची कार्यालय होती. आणि त्यातलं एक या कंपनीच्या ब्रांचचं उद्घाटन 2 महिन्यापूर्वी माननीय बबनराव पाचपुतेने केलं. आणि या सगळ्या काय सांगतात माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे एक वर्षभरात 1 साल में डबल, 15% कमिशन, काय काय चाललंय घोटाळे महाराष्ट्रात. पोटॅटो फार्मिंग कंपन्या, प्लांटेशन कंपन्या, गॉट फार्मिंग कंपनी म्हणजे शेळी मेढी उत्पादन. आणि या सगळ्या कंपन्यांमध्ये काय म्हणतात, तुम्ही 5,000 रुपये गुंतवा. आज मी मुख्यमंत्र्यांना आणखीन एका कंपनीची डिटेल्स पाठवून दिली की जी त्या काळात जे दिली होती यादी, ही जी कंपनी आहे MMM इंडिया, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र हर्षवर्धन पाटलांच्या मतदारांनी त्यांच्या कार्यालयातल्या लोकांनी पण गुंतवले असेल पैसे. काय प्रॉमिस देते माहित आहे? 5,000 रुपये आता गुंतवा, 3 महिन्यांनी 44,044 रुपये परत घेऊन जा. मी यांना 1.5 वर्षापूर्वी ज्या 26 कंपन्यांची यादी दिली होती, त्या 26 कंपन्यांच्या यादीपैकी 5 कंपन्यांना इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने, या 26 कंपन्यांची यादी, 5 कंपन्यांवर इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने इन्क्वायरी सुरू केली. आणि नंतर काय केलं? सेटलमेंट केलं. सेटलमेंट अर्धे पैसे मंत्रालयात पाठवले, अर्धे इकॉनॉमिक ऑफेन्स विंगच्या अधिकाऱ्यांनी खिशात घातले. हो, तुम्ही गेले वर्षभरात फक्त झी रोकटोक म्हणा किंवा बाकी चॅनल म्हणा, वर्तमानपत्रांच्या बातम्या काढून वाचा, 14 कंपन्या तुम्हाला सापडणार. 14 कंपन्यांसंबंधी पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई महानगर, आता सगळ्या कंपन्यांनी 50 कोटी पासून 1,000 कोटी रुपये जमवलेले आहेत. किरीटजी, किती 1,000 कोटी महाराष्ट्रात गुंतलेले असतील? किरीटजी, तुम्हाला मी थांबवतोय. तुम्ही अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, ज्याच्यावर भालचंद्र कांगो आणि हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पण मी जाणार आहे. पण महाराष्ट्रात, शेवटी महाराष्ट्राला एक सांगा की किती 1,000 कोटी आता गुंतवलेले आहेत की जे धोक्यात आहेत? मुंबईत गृह मंत्रालयाकडे आणि इकॉनॉमिक ऑफेन्स विंग मध्ये 100 कंपन्यांची यादी आहे. 18 मी दिलेल्या सोडून ते धरून 100 कंपन्यांची. आणि 50 कोटी ते 1,000 कोटी रुपये पर्यंत गोळा करण्यात आलेले आहेत. अकॉर्डिंग टू मी 10,000 कोटीपेक्षा खूप जास्त
हर्षवर्धन पाटील तुम्ही ऐकलंय पिंपरी चिंचवडमध्ये आपण किरीटजी हर्षवर्धन पाटील यांची रिॲक्शन घेऊया. हर्षवर्धन पाटील यांची रिॲक्शन घेऊया. हर्षवर्धन आपण ऐकलेत किरीटजी काय म्हणाले. बबनराव पाचपुरेंचं नाव त्यांनी घेतलेलं आहे. पिंपरी चिंचवडमधल्या उद्घाटनाचा उल्लेख केलेला आहे. त्याहीपेक्षा पश्चिम महाराष्ट्रामधल्या एका कंपनीचं नाव दाखवून त्यांनी उल्लेख केलेला आहे. गृह मंत्रालयाकडे अशा प्रकारची महाराष्ट्राच्या अनेक यादी असं त्यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्र शासन या कार्यक्रमाद्वारे जनतेला काय आश्वासित करणार आहे? नाही, मी आता किरीटजीचं सगळं ऐकत होतो. मला असं वाटतं त्यांनी जे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेले त्याची प्रत जर त्यांनी मला दिली तर निश्चितपणानं आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून कारवाई करण्याचा आम्ही त्यामध्ये प्रयत्न करू. पण एक गोष्ट मला स्पष्ट अशी जाणवते की एखाद्या कंपनीने जर इन्व्हिटेशन दिल्यानंतर समजा त्यांनी बबनराव पाचपुतेंचा उल्लेख केला की ते त्या उद्घाटनाला गेले होते. आता त्याची मला काही माहिती नाही, परंतु निश्चितपणाने त्याची पण मी माहिती घेईल. परंतु एक गोष्ट मला स्पष्ट ह्या माध्यमातून दिसते की 5,000 रुपये गुंतवायचे आणि 3 महिन्यामध्ये 44,000 रुपये मिळवायचे असं स्वतः किरीटजीच आता या ठिकाणी सांगितलं. खरं म्हणजे आपण ज्यावेळेस ही रक्कम गुंतवायला जातो साधारणतः आपल्याला सर्वांनाच माहिती की बँकेचा प्राईम लेंडिंग रेट आणि कॉस्ट ऑफ बॉरोईंग, कॉस्ट ऑफ फंडिंग या साध्या ज्या गोष्टी आहेत की आपल्याला ऑन एन ॲव्हरेज 11-12% पेक्षा सुद्धा ठेवीवरती व्याज मिळू शकत नाही, ही तीवर स्पष्ट आहे अगदी. मग असं असताना सुद्धा एखादी कंपनी ही कोणत्या बेसवरती आपल्याला 5,000 रुपयाचे 40,000 रुपये देते हे सुद्धा कुठंतरी मला असं वाटतं आपण तपासण्याची आवश्यकता आहे. निश्चितच मग मी मगाशी म्हणल्याप्रमाणे कुठंतरी आपल्याला कठोर कारवाई अशा प्रकारच्या ज्या बोगस कंपन्या असतील आणि ज्या सामान्य लोकांना लुटतायत, सरकार म्हणून आम्ही बघायची भूमिका मुळीच घेणार नाही. जरी हा विभाग माझ्याकडे नसला तरी राज्यातला एक जबाबदार मंत्री म्हणून मी या माध्यमातून सांगू इच्छितो की गृह विभागाला निश्चितच माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि गृहमंत्र्यांना सुद्धा आम्ही विनंती करून याच्यावर आपल्याला कठोर कारवाई ही करावीच लागेल. पहिल्यांदा अशा लोकांना कुठेतरी कायद्याचा बडगा हा दाखवाच लागणार आहे आणि लोकांचे पैसे अशा प्रकारचे लुटायचे मला असं वाटतं हे अतिशय गैर आहे. मी या माध्यमातून लोकांना एक पुन्हा विनंती करणार आहे की जर पैसे आपल्याला ठेवायचे असतील तर बँकांमध्ये हे पैसे ठेवा. गरज पडली तर आमच्या कमिशनर ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही ऑडिट वर्गाच्या माध्यमातून बँकेचं रेटिंग सुद्धा आम्ही करतोय. शेवटी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे, मार्गदर्शन करण्याकरता आहे आणि म्हणून आपले स्वतःचे कष्टाचे पैसे आपण जे कष्टानं एकत्र जमा करतो ते सुरक्षित राहणं या दृष्टीने सुद्धा मला वाटतं प्रयत्न करण्याची गरज आहे. आता महाराष्ट्रामध्ये 10,000 कोटी याच्यामध्ये अडकलेत का 5,000 कोटी अडकलेत? किरीटजींचा यामध्ये माझ्यापेक्षा खूप अभ्यास आहे. मला असं वाटतं त्यांनी यापूर्वीचा केलेला पत्रव्यवहार आणि ते नेहमी सांगतात, ते पिंपरी चिंचवड त्यांनी उदाहरण सांगितलं, जरूर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालू. पण कुठेतरी याबद्दलची जनमानसामध्ये स्पष्टता, वातावरण लोकांच्या मध्ये स्पष्ट होणं मला असं वाटतं ह्यामध्ये आवश्यक आहे आणि तसं जर असेल तर अतिशय गांभीर्यानं ह्या प्रश्नाकडे आपल्याला पाहावं लागणार आहे. भालचंद्र कांगो, तुम्ही मला सांगा की पश्चिम बंगालमध्ये हे घडलं, महाराष्ट्रात हे घडतं असं किरीटजींचा दावा आहे. सरकार असं म्हणतंय की आम्ही कठोर कारवाई करू. या सगळ्यावर आपल्याला असं नाही वाटत कुठेतरी कारवाई या अगोदरच व्हायला पाहिजे होती आणि त्याचबरोबर जनतेला सुद्धा कुठेतरी अर्थसाक्षरता यायला पाहिजे होती की 5 ते 44 3 महिन्यात परमेश्वर सुद्धा करू शकत नाही? आर्थिक साक्षरता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे आणि आपण सगळे त्याच्या बाबतीत काय करतो आहोत हे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. पण तो मुद्दा आपण बाजूला ठेवूया. आज नवीन आर्थिक धोरण आल्यानंतर आर्थिक व्यवस्थेमध्ये वित्तीय तेजी जी आलेली आहे त्याच्यानंतर जे घोटाळे झालेले आहेत, म्हणजे हर्षद मेहता असेल, केतन पारीख असेल, आपल्या महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह बँकेनी मॉरिशसमध्ये पैसे गुंतवले, अग्रवाल का कोणीतरी होते, ते मध्ये प्रकरण आलं होतं. हे सगळी प्रकरणं बघताना 2 गोष्टी लक्षात येतात की रिझर्व्ह बँक काय करते, डिपॉझिटर रेग्युलेट करते आणि सेबी काय करते तर गुंतवणूक रेग्युलेट करते. पण ह्या पॉन्झी कंपन्या ज्या आहेत त्या डिपॉझिट होल्डर्स आहेत का गुंतवणूकदार आहेत? आणि ह्याच्याबद्दल कन्फ्युजन असल्यामुळे आपल्याकडे माझ्या माहितीप्रमाणे योग्य कायदे नाही. पश्चिम बंगालमध्ये 2003 साली डाव्या सरकारने कायदा पाठवला होता करून, केंद्र सरकारने त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन्स घेतले म्हणून त्याप्रमाणे सुधारणा करून पश्चिम बंगालने 2009 साली राष्ट्रपतीकडे अशा कंपन्यांना रेग्युलेट करण्याचा कायदा पाठवला. त्याची मंजुरी आतापर्यंत आलेली नाही. कारण काय सांगण्यात आलं की ममता दिदींना या कायद्यामध्ये कमजोरी वाटली म्हणून त्यांनी ते परत सुधारण्यासाठी पाठवलं.
म्हणजे आता एखादी गुन्हा घडलेला आहे आणि तुमच्याकडे योग्य कायदाच नाही, हा काय गोंधळ आहे या देशामध्ये? सचिन पायलटनी परवा स्टेटमेंट केलं की केंद्र सरकारने सगळ्या राज्य सरकारना अशा कंपन्यांवर गुंतवणूक करण्यासाठी कायदा करा असं 6 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे आणि एकाही राज्य सरकारने कायदा केलेला नाही. म्हणजे रेग्युलेटरी मेकॅनिझम जे आहे, परिस्थिती बदलती आहे, लोकांच्या अपेक्षा तुम्ही वाढवून ठेवतात, लोकांना तुम्ही टेम्प्ट करता आहात आणि अशा वेळेस लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून जे काही रेग्युलेशन करायला पाहिजे ते मात्र पटकन यावं, याच्याबद्दल आपली यंत्रणा हलत नाहीये. हा एक भाग आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग मी तुम्हाला सांगतो, बबनराव पाचपुत्यांचा उल्लेख झाला म्हणून सगळीकडे पॉलिटिकल पार्टीच्या आणि विशेषतः सत्ताधारी पक्षाच्या पुढाऱ्यांना, आमदारांना, खासदारांना अशा कार्यक्रमात बोलवायचं, काही सोशल कामं करायची, कुठे अपंगांना खुर्ची दे, कुठे गरीब बायकांना टेलरिंग मशीन दे किंवा अँब्युलन्स दे, आपल्याबद्दल एक सहानुभूती निर्माण करायची आणि नंतर हिरो हिरोईन किंवा क्रिकेट प्लेयरना ब्रँड अँबॅसेडर नेमायचं. आता ही जी कंपनी बंगालमधली ज्याची दिवाळखोरी झाली त्याची माहिती जी आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की मिथुन चक्रवर्ती यांना 20 लाख रुपये महिना पगार देऊन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमलं होतं. आणि शताब्दी म्हणून तिथली आता नवीन झालेली एक फिल्म ऍक्ट्रेस आहे तृणमूल काँग्रेसची, जी MP झालेली आहे, तिला देखील ब्रँड अँबॅसेडर मंथली पगारावर नेमलं होतं. म्हणजे अशा प्रकारचे लोकांमध्ये पॉप्युलर असलेल्या लोकांना प्रोजेक्ट करून आपली क्रेडिबिलिटी वाढवायची आणि पैसे लुटायचे. हा जो सेन पकडला गेलेला आहे, त्यांनी CBIला जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते फार भयानक आहे. ते बाहेर आल्यानंतर अनेक गोष्टी येतील, त्यातल्या 2च गोष्टी सांगतो. त्यांनी आसाम मधल्या एका मिनिस्टरचं नाव घेऊन सांगितलेलं आहे की मी त्याला 3 करोड रुपये फॅसिलिटेटिंग चार्ज म्हणून दिले, म्हणजे मला मदत करावी तुमच्या प्रांतामध्ये. आणि त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसच्या MPनी त्यांनी 50 कोटी रुपयाला घेतलेलं एक चॅनल 55 लाख रुपयाला विकायला त्याला भाग पाडलं, दादागिरी करून, असं त्यांनी CBIला स्टेटमेंट दिलेलं आहे. म्हणजे पॉलिटिकल कनेक्शन, सेलिब्रिटी कनेक्शन आणि केंद्र सरकारच्या रेग्युलेटरी मेकॅनिझम मध्ये असलेला गोंधळ आणि दुसरीकडे फायनान्स वित्तीय कॅपिटलचं जे खेळ चाललेला आहे सगळ्या जगामध्ये, त्याच्यामुळे हा पॉन्झी स्कीम्स हा सर्वसामान्य माणसाला फसवण्याचा एक धंदा झालेला आहे. बरोबर आहे. त्याच्या विरुद्ध आणि त्याच्यासाठी आर्थिक शास्त्र झी 24 तास एक पाऊल पुढे.